नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय? भारी ना? भारी चाललाच पाहिजे. तर आज होता रविवार, जिमला सुट्टी. तर आज काही असा प्लॅन नव्हता, की काहीतरी वेगळं करायचंय. तर मग सकाळी उठल्या-उठल्या आवरून घेतलं सगळं. आवरून घेतल्या-घेतल्या काकूनं बोलवली आणि म्हटली, की "साप पडलाय. कौलावरनं साप पडलाय खाली." तर मग गेलो लगेच. गेल्यावर काय साप दिसला नाही. पण सगळा पसारा वगैरे काढल्यावर मला तोंड दिसलं त्याचं. तोंड दिसल्यावर मला काय वाटलं धामण आहे. धामण आहे म्हणून मी सगळा पसारा वगैरे काढलो. काढल्यावर शिट्टी दिसली आणि शिट्टीला पकडल्या-पकडल्या फणी काढली की राव. फणी काढलं. बारकंच होतं. खरं शेवटी नाद आहे हो. चावलं-बिवलं की डायरेक्ट कोमा. काय माहीत नाही मला चावला नाही कधी साप. तरी पण माझ्या पद्धतीने कोमा म्हटले समजून घ्या तेवढं. मग साप पकडला. साप पकडल्यानंतर पद्धतशीर त्याला सोडला. कुठे गेला माहीत नाही. परत आला की काय करायचं मला माहीत नाही. तुम्हाला माहिती आहे डाव धरते म्हणे. आता खरं म्हणजे असं डोक्यात आले, की रात्री झोप मला लागणार नाही. उगाच वाकवून असं हातरून असं आलं-बिलं तर मग माझा गेमच आहे. YouTubeवर टाकतो भावपूर्ण श्रद्धांजली. खाली रोहन कांबळे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय झालं, आमचा मामा मसाज करायची होती. कसं आपल्याला मसाज येते हो द्यायला. कोर्स काही केला नाही आपण, पण मसाज एकदम उत्कृष्ट देते. तुमचं करायचं आहे का? सांगा, करूया आपण. फक्त चार्जेस ते माझं मी बघतो, किती लावायचं. मग मामाला मसाज दिला. मामा म्हटलं, "वाह!" मामा म्हटलं, "वाह!" म्हटलं विषय संपला. तर आता आजचा जेवढा कार्यक्रम होता तेवढा संपलेला आहे. आता उद्या भेटू आपण डायरेक्ट जिममध्ये वर्कआउट करताना. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या स्वतःची पण जिमला जावा, बॉडी बनवा, धष्टपुष्ट. गुड नाईट.